नमस्कार मित्रांनो, जय हिंद. 200+ मॅथ्स इम्पॉर्टंट क्वेश्चन या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्याच प्रकारे हा आहे आपला तिसरा क्लास गणितचा. त्याआधी आपले हे 2025 ह्या मागच्या वर्षीचे जे रिझल्ट आता जानेवारीमध्ये जी जॉईनिंग झालेली आहे त्यांचे हे रिझल्ट आर्मी अग्निवीर आणि आपल्या SSC GD तो सिलेक्शनचा इथं मी लावलेला आहे बॅनर. तर जर तुम्ही ऑफलाईन क्लासेस तुम्हाला हवे आहेत आणि तुम्ही येऊ शकता बेळगावमध्ये, तर आमच्या ह्या कोचिंग संस्थेला नक्की या. मराठीमध्ये सेपरेट क्लासेस असतात, मराठी हिंदीमध्ये सेपरेट आणि आपले कन्नडा मीडियम स्टुडंटसाठी ही सेपरेट क्लासेस. पूर्ण एक मोठी चांगली टीम आहे. जर कोण इंटरेस्टेड असेल तर डिस्क्रिप्शन दिलेल्या नंबरला संपर्क साधावा. चला आपण सुरुवात करूया आपल्या क्वेश्चन नंबर 26. ऑलरेडी 25 क्वेश्चन्स झालेले आहेत. 26वा प्रश्न इथं पाहूया कि समचतुर्भुज के विकर्णों की लंबाई 4 मीटर और 6 है तो उसका क्षेत्रफल कितना है. इतना आसान प्रश्न आहे. एवढा सोपा प्रश्न मित्रांनो बघा. 4 दिले आणि 6 दिले. काय आहे? विकर्ण. आणि आपल्याला काढायचं क्षेत्रफल. त्या दोन्हीला फक्त इंटू करायचं. 4 इंटू 6 आणि त्याचं काय करायचं? अर्ध करायचं. तर काय करायचं मित्रांनो? अर्ध करायचं. हाफ. तर 4 6 जा 24 आणि 24चं अर्ध किती झालं मित्रांनो? 24चं अर्ध झालं आपलं 12. तर ह्या प्रश्नाचं उत्तर झालं माझं मित्रांनो किती? 12. ठीक आहे. 4 6 जा 24 त्याला हाफ करा. तुम्ही म्हणणार असं का केलं सर? बघा याचा फॉर्म्युला असतोय एरिया ऑफ दिस. एरियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. क्षेत्रफलचा फॉर्म्युला जो असतोय तो हाफ इंटू D1 इंटू D2. आता तुम्ही म्हणणार सर बिगिनर स्टुडंट की समचतुर्भुज म्हटल्यावर काय? समचतुर्भुज म्हटल्यावर रॉम्बस इंग्लिशमध्ये ज्याचे चारीच्या चारी जे भुजा असतात म्हटल्यावर बाजू असतात ते सेम असतात. ए ए ए ए आणि विकर्ण म्हटल्यावर इथून इथं ही जी पहिली रेष आहे लाईन आहे याला म्हणतोय विकर्ण वन आणि ह्याला म्हणायचं आपण विकर्ण नंबर 2. दोन्हीला इंटू करायचं आणि त्याचं अर्थ करायचं. त्याच पद्धतीनं हा प्रश्न आहे पुढचा की 7 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. सर्वांनी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यावं की 7 आणि हे 6 जर असेल तर त्याची एरिया या ऑप्शन मधली कोणती आहे ती तुम्ही नक्कीच सांगा. तर त्याचबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा काही मी सांगतो इन्फॉर्मेशन पहा. आता हे चतुर्भुज तुम्ही कमीत कमी आयत आपलं आणि वर्ग सगळं माहितीच आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हे 3 चित्र माहिती पाहिजे. तर कोणकोणती थोड्याच वेळात मी लिहितो. हे बघा एक दुसरं झालं आणि हे झालं आपलं तिसरं. तुम्ही म्हणणार हे आकृतींचं नाव काय आहे? सर व्हॉट इज द नेम ऑफ दिस फिगर्स? पहले वाले को कहना है रॉम्बस. पहिल्या वाल्याला काय म्हणायचं? रॉम्बस. हिंदीमध्ये काय म्हणायचं? समचतुर्भुज. हिंदीमध्ये काय म्हणणार मित्रांनो? समचतुर्भुज. समचतुर्भुज. चतुर्भुज. समचतुर्भुज. दुसऱ्या आकृतीला काय म्हणायचं? पॅरलोग्राम. काय म्हणायचं मित्रांनो? पॅरालेलोग्राम. पॅरलोग्राम. आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? समांतर चतुर्भुज. काय म्हणायचं? समांतर चतुर्भुज. सगळ्यांना नावाच्या पुढे चतुर्भुज हे आपलं आहेच हा. चतुर्भुज. आणि ह्याला काय म्हणायचं? ट्रेपेझियम. ह्याला काय म्हणायचं? ट्रेपेझियम. TRAPEZIUM ट्रेपेझियम. म्हटल्यावर काय म्हणणार? समलंब. समलंब चतुर्भुज. कोणतं? समलंब. आता ह्या तिन्हींचं तुम्हाला फॉर्म्युला एक 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 माहिती पाहिजे. पहा की ह्याचं क्षेत्रफल तुम्ही काय पाहिलं आताच की हाफ इंटू D1 इंटू D2. हाफ इंटू D1 इंटू D2. लक्षात ठेवा. D1 आणि D2 म्हटल्यावर हे असतात काय? विकर्ण. म्हटल्यावर इथून इथं हे विकर्ण नंबर 1 आणि हे विकर्ण नंबर 2 इंटू करायचं, हाफ करायचं. त्यानंतर हा पॅरलोग्राम म्हटल्यावर समांतर चतुर्भुज. त्याची एरियाचा फॉर्म्युला सर्वांना माहित पाहिजे की बेस इंटू हाईट. हिंदीमध्ये काय म्हणणार? आधार इंटू उसकी उंचाई. त्यानंतर ट्रेपेझियमचा ही फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. ट्रेपेझियमचा फॉर्म्युला असतोय हाफ इंटू वरची साईड आणि ही खालची साईड. समांतर रेषा जी आहेत ना लाईन्स त्यांचा योग. ओके. सम ऑफ द पॅरलल साईड A प्लस B इंटू त्या दोघांच्यातला अंतर. त्या दोघांच्यातला अंतरला आपण नाव देऊया H इंटू H. तर हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही माहिती पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवा. तर हा झाला आपला 27वा प्रश्न. असे सोपे सोपे प्रश्न आले तर फॉर्म्युला वापरा आणि डायरेक्टली सॉल्व्ह करा. तर चालूया पुढच्या. नेक्स्ट क्वेश्चन 28वा प्रश्न आहे हा पर्सेंटेजचा. भरपूर वेळा येणारा आणि भरपूर वेळा एक्झाम मध्ये पडतोय. नक्की तुमच्या कोणत्या बघा 2 दिवसांमध्ये जे 6 शिफ्ट होतील त्यामध्ये हा एक प्रश्न नक्कीच येतोयच. ठीक आहे. की इन्कम ऑफ रवी इज 24% मोर दॅन राम. की देन बाय व्हॉट पर्सेंट इन्कम ऑफ राम लेस दॅन. एकट्याची
जी इन्कम आहे दुसऱ्याच्या सॅलरीपेक्षा 24% जास्त आहे, तर पहिलं वाला त्याच्यापेक्षा किती ना कमी हा विचारला. आता मुलांना वाटतं 24% जास्त 24% कमी नाही. तसं उत्तर कधी नसते. बघा पर्सेंटेजमध्ये ते होत नाही. हे 100 असेल एक व्यक्ती तर तुम्ही काय करायचं दुसऱ्याला 24 जास्ती दाखवायचं. 24 जास्ती म्हटल्यावर किती 124. एक व्यक्ती ₹100 कमवतोय तर त्याचा मित्र किती 124 कमवतोय. आता ह्या मित्रापेक्षा हा दुसऱ्या मित्रापेक्षा हो मित्र पहिला किती कमी कमवतोय तर जी ह्यांनी 25 जास्त कमावले तर ह्यांनी सॉरी 25 नाही 24 जास्त कमावले तर ह्यांनी ह्याच्यापेक्षा किती कमावले 24 कमी कमावले 24 ज्यादा तो ये कितना 24 कम 24 च्या खाली तुम्ही फक्त लिहायचं 124 आपको लिखना है कितना 124 इंटू 100 नाही समजलं तर पुढच्या प्रश्नामध्ये क्लिअर होईल तर पहा इथं की 2 वन जा सॉरी 4 न मारूया 4 6 जा 24 4 3 जा 12 आणि 4 वन जा 4 31 600 डिवाइडेड बाय 31 6 इंटू 100 600 600 डिवाइडेड बाय 31 ऑप्शन नंबर बी हा आपला answer. ठीक आहे बघा आणि एक प्रश्न दाखवूया ह्याच टाईपचा नेक्स्ट क्वेश्चन 29th नंबर आरआरबी एनटीपीसी मध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याच पद्धतीचा की ए बी से 70% अधिक है तो बी ए से कितना परसेंट मग काय नाही करायचं ए बी पण लिहू नका काही नाही मित्रांनो काय करायचं एक 100 लिहायचं आणि 70 जास्त करायचं किती झाले 170 ये 70 ज्यादा है अगर ये 70 ज्यादा है तो ये इससे कितना कम है आपने कहा सर 70 कम है 70 कम है तर पर्सेंटेज मध्ये किती कमी आहे आपल्याला पाहिजे प्रतिशत कमी तर पर्सेंटेज मध्ये काढायचे तर 70 किससे कम है गुणापेक्षा कमी आहे सरची 170 से कम है 170 ला खाली लिहा इंटू 100 करा तो 0 कॅन्सल झालं हे झालं 700 700 भागिले 17 700 को 17 से भाग दे दो हमारा उत्तर तैयार 17 वन जा 17 17 फोर जा 68 दो बचा 17 वन जा 17 हाँ 3 बचा पॉइंट वन छोड़ दो 41 अगर आपको ऑप्शन एक ही ऑप्शन में नजर आ रहा है यस डायरेक्टली त्याला टिक करायचं आणि काय नाही करायचं जर 41 आणखीन एक ऑप्शन मध्ये आलं तर मी पूर्ण सॉल्व्ह करेल त्यावेळेला ठीक आहे तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला एक्झॅक्ट पाहिजे नाही तर आम्हाला असंच दाखवा याच पद्धतीचं काढा 17 वन जा 17 केलं तुम्ही राहिले किती शिल्लक मित्रांनो 3 शिल्लक राहिले ना 3 शिल्लक राहिले वरची जी संख्या येते त्याला मध्ये लिहून सोडा बस 41 आणि जे शेष राहते 3 त्याला वरती आणि त्याच्या खाली जी खाली संख्या होती 41 3 बाय 17% ये हमारा उत्तर है तर असं तुम्ही करू 30 प्रश्न प्रश्न आहे व्हॉट इज द मीडियन ऑफ द गिवन डेटा दिए गए आंकड़ों की माध्यिका क्या है पहा आता ह्या प्रश्नातून तुम्हाला 4 प्रश्न सांगेन जे प्रश्न एक्झाम तुम्ही म्हणणार सर एजीडी मध्ये नाही विचारले नाही विचारतात स्टॅटिस्टिक्स हे एलिमेंटरी मॅथ्स मध्ये येते तुम्ही 2019च्या पेपर मध्ये बघा भरपूर वेळा आलेले हे प्रश्न की दिलेल्या आकड्यांची माध्यिका काय आहे तर पहिला हा प्रश्न पाहूया माध्यिका काढायचे मित्रांनो तर माध्यिका काढताना आरोही क्रम म्हणून पहिले स्टेप लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं आरोही क्रम तुम्ही म्हणणार आरोही म्हटल्यावर काय सर आप कहोगे आरोही मतलब क्या लहानापासून मोठं इंग्लिशमध्ये म्हणायचं असेंडिंग ऑर्डर इंग्लिशमध्ये काय म्हणायचं असेंडिंग ऑर्डर छोटे से बड़ा सबसे छोटी छोटी संख्या दो दो पहले लिखेंगे दो दो पहले फिर उसके बाद में तीन तीन है जी सर 3 और 3 लिखा उसके बाद में कितना है 4 5 6 और 7 तो यहाँ पे लिखा 4 5 और 7 हे अभी क्या आहे इसके बाद में यानंतर काय करायचं माध्यिका म्हटल्यावर सर्वात मधली संख्या आता सर्वात मधली संख्या कोणती मित्रांनो बघा इथून 4 लास्टचे 4 चारींच्या ह्याच्या आणि ह्याच्या मध्ये जी संख्या आहे ती माध्यिका 3 आणि 4च्या मध्ये कोणती संख्या येते तुम्ही म्हणणार सर 3.5 3 आणि 4च्या मध्ये कोणती संख्या येते 3.5 हा आपला उत्तर जर कोणती तरी एक संख्या मिळाली असते तर तेच उत्तर तर आता नहीं है संख्या म्हणून दोघांच्या मधली संख्या दोनों के बीच की संख्या लेनी है कितनी सी करके लेनी आई होप ये आप सभी को समझ में आ रहा है ठीक है तो इसी तरह से आगे की तरफ चलते हैं नेक्स्ट क्वेश्चन अच्छा एक्स्ट्रा क्वेश्चन ही सांगतो तुम्हाला की काय प्रश्न येऊ तर पहा प्रश्न काय काय यस पहला आणि एक प्रश्न येऊ शकतोय सर माध्य क्या है माध्य क्या है मतलब आपको पूछा जाएगा माध्य और इंग्लिश मीडियम आपको पूछा जाएगा मीन क्या है अगर आपको यह प्रश्न आता है की माध्य काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो माध्य म्हटलं की औसत काढून सोडायचे ठीक आहे औसत मधला मराठीत सरासरी बनतो म्हटल्यावर सगळ्या संख्यांचा योग डिवाइडेड बाय कितनी संख्या है वो करतो सभी संख्या को जोड़ देना है
सगळ्यांना +2 +3 +2 +3 +6 +5 डिवाइडेड बाय किती संख्या आले भाग. तर ते लक्षात ठेवा. दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय, सरजी काय मोड ऑफ दिस. मोड म्हटल्यावर बहुलक काय म्हणतात, बहुलक. बहुलक क्या है हाही प्रश्न येतोय. आता बहुलक मध्ये एक आहे बहु, तुम्ही हिंदी केलायस. बहु में क्या होता है बहुत, यानी एमओ मतलब मोर. सो सबसे ज्यादा बार आता है उसको कहते हैं मोर. ठीक है. अब इस प्रश्न में देखो, दो 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 बार आ रहा है, तीन और तीन दो बार आ रहा है. ये प्रश्न देते समय आपको क्या किया जाएगा, आणखीन एक नंबर देतील. समजा इथं आणि एक नंबर दिलाय कोणता, 3 दिलाय. जर इथं नंबर दिलाय 3, तर तुम्ही मोडला किती म्हणायचं, कोण सर्वात जास्ती कोण आले 3. सबसे ज्यादा बार आने वाली संख्या कौन है, सरजी 3 है. आता ह्या प्रश्नामध्ये नव्हतं तसं. ठीक आहे, कारण 2 पण 2 वेळा आलं, 3 पण 3, म्हणून मी प्रश्न जरा चेंज केलाय ह्या प्रश्नासाठी. तर ते लक्षात ठेवायचं. समजेल, लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला म्हटलं नेक्स्ट प्रश्न, की प्रश्न नंबर 3, सर जी ये रेंज क्या है, रेंज हिंदी में क्या कहते हैं, परास. हिंदी में क्या कहेंगे, परास. परास क्या है. अब परास मतलब बड़ी संख्या माइनस छोटी संख्या, बड़ी संख्या माइनस छोटी संख्या. लक्षात ठेवा. आहे सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तुम्ही म्हणणार सर 7 आहे, तर मी इथं लिहिलं 7. आणि सर्वात छोटी संख्या कोणती आहे, तुम्ही म्हणणार सर 2 आहे, तर इथं 2 लिहिलं. 7तून 2 गेलं तर किती राहिले, 5. हे सर्व प्रश्न एक्झाम मध्ये जस्ट सर्च करून बघा तुम्ही, किंवा पहिली पुस्तक जी 2000 ह्याची होती त्यांच्यात बघा, हे सर्व प्रश्न तुमच्या एक्झाम मध्ये आलेले आहेत. आणि चौथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, माध्यिका. काय लक्षात ठेवायचं, चौथा प्रश्न, सर जी माध्यिका करके याद रखना है, मीडियन क्या. तर आय होप हे सर्व तुम्ही लक्षात ठेवशीला. पुढच्या प्रश्न, 31वा प्रश्न कोणता आहे मित्रांनो, साधारण व्याज. बँकेत जाताय तुम्ही आणि बँकेत गेल्यावरती तुम्हाला 2 टाईपचे स्कीम्स दिसतील. एक आहे आपला साधारण, एकदम ही सोपा, आणि एक असते कंपाऊंड, त्यातील साधारण. शॉर्ट ट्रिकनं सांगेल, मेथड 1 SI इज इक्वल टू PTR/100 यूज करू शकता. ठीक आहे. आणि आपण करूया डायरेक्ट. सर कसं डायरेक्ट, एका वर्षाचं 2%. एका वर्षाला बँक किती देते तुम्हाला, 2% देणार, काय व्याज देणार आहे. तर 4 वर्षाला किती देणार, वर्षाला 2, तर 4 वर्षाचे 2 × 4 8% देणार. तर टोटल 4 वर्षाचे आपल्याला साधारण व्याज जे मिळणार 8%. आणि हे 8% साधारण व्याज किती रुपयाच्या बरोबर होईल, 360. टक्केवारी 8, खरं पैसे किती मिळाले, 360 रुपये मिळाले सर. तो 8% मतलब इतना. मूलधन हमेशा जे पैसे भरलेत बँकेत ते कधीही किती असतात, 100% असतात. 100% आहे. तो 8 का मतलब इतना, 100 का मतलब 8 1 जा 8 4 जा 32, 8 5 जा 40. दोनों को इंटू कर दो, 4500. ये इस प्रश्न का आंसर 45, ऑप्शन नंबर. 32वां प्रश्न औसत वरती आहे. ठीक है, मैं इधर कंप्यूटर वरती वाचतो. एक कक्षा में 40 विद्यार्थियों का औसत कितना है, 12 वर्ष. ठीक है, 12 वर्ष है. यदि एक शिक्षक की आयु को शामिल किया जाता है तो औसत कितना हो जाता है, 13 वर्ष हो जाता है. तो आपको बताना है कि शिक्षक की जो आयु है वो कितनी है. सोप्या पद्धतीनं अगर तुम्ही बेसिक न करत आहात तर बेसिक न करा. ठीक आहे, 40 × 12 टोटल किती होतं बघूया. बेसिक मेथड पहिला, 40 × 12 टोटल किती होतं सर्वांचं मिळून योग, 12 × 4 48. आता एक शिक्षकही आला मित्रांनो. आता एक शिक्षक आला तर नंबर वाढले, आपले किती लोक झाले, 41. आणि औसत किती झालाय, औसत झालंय आपलं 13 वर्ष झालंय. औसत किती झालंय, 13. आता इंटू करूया, पाहूया की टोटल किती आहे. 13 1 जा 13 आणि 13 4 जा 52 + 1 53. 480 पासून 533 किती वाढलं, तुम्ही म्हणणार सर 53 वाढलेला आहे. 53 वाढलेला आहे. यहां से लेकर यहां तक कितना बढ़ गया, वही वो नए व्यक्ति का वजन या आयु हो सकती है. तो 53 इस क्वेश्चन का आंसर 53 आपको याद रखना है. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात राहायला ठेवायला पाहिजे. तर लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार शॉर्ट ट्रिक काय आहे सर. शॉर्ट ट्रिक जर करायचे तर करू शकताय, खरं मुलांना, नवीन मुलांना समजणार नाही, तरीही मी सांगतो पहायचं. समजा मला सांगा, जो टीचर आला, शिक्षक आला, मेथड नंबर 2. टीचर आला आपल्या क्लासमध्ये, शिक्षक आहे ना, शिक्षक
जर त्या शिक्षकाचं जो वजन आहे, वजन नाही वर्ष दिलंय सॉरी. तर काय तो शिक्षक 12 वर्षाचा आहे? काय तो शिक्षक 12 वर्षाचा? सर नाही. असू शकते. खरं इथं ह्या प्रश्नाला नाही. का? जर तो शिक्षक पण 12 वर्षाचा असला असता आणि जर तो आला असता, औसत वाढलं नसतं. तर बघा सचिन तेंडुलकरचा एव्हरेज आहे 50 म्हटल्यावर 50. आता पुढच्या मॅचमध्ये पण सचिन तेंडुलकर येऊन 50 रनच मारलं. तर सचिन तेंडुलकरचा औसत वाढेल? नाही. 50च राहणार. सचिन तेंडुलकरनी पुढील मॅचमध्ये परत 50-50 दोन्ही मॅचमध्ये केले. औसत वाढणार? नाही. औसत तोच राहणार. औसत केव्हा वाढते माहिती आहे? जेव्हा सचिन तेंडुलकर 50 रनापेक्षा जास्ती रन करेल पुढच्या येणाऱ्या मॅचमध्ये, त्यावेळेला ऑटोमॅटिक थोडासा औसत वरती जाईल. जरासा औसत. म्हटल्यावर आता हे शिक्षक पण 12 वर्षाचे नाही आहेत. हे 12 वर्षापेक्षा जास्ती आहेत. का जास्ती सर? औसत वाढायलाय. किती वाढायलाय औसत? पहिला होतं किती 12. 12 पासून किती झालं 13. किती वाढलं? 1 वाढलं. किती वाढलं? 1. आता हे 1 किती लोक झाली? आता आपल्या ह्या समूहमध्ये, आपल्या ह्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत? 40 नाही मित्रांनो. आता आपल्या ग्रुपमध्ये 41 लोक आहेत. किती लोक आहेत? 41. तर एक वजन वाढायला 41 वरती. तर 41 वन जा 41. दोघांना प्लस करा. 3, 4 आणि 1 किती झालं? 5. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर. तर ही झाली मेथड नंबर. पुढचा प्रश्न. 1000 मीटर की इस रेस में सलोनी ने श्वेता को 100 मीटर से हराया, जबकि श्वेता ने सोनम को 150 मीटर से. लिहून घ्या. कसं कसं बघा. सर्वात आधी सलोनी ने श्वेता को हराया. तो सलोनी और श्वेता का नाम लिखेंगे. तर सलोनी और ये श्वेता. किती मीटरची रेस आहे? 1000 मीटरची. जेव्हा सलोनी 1000 मीटरला जाते ना पळत, त्यावेळेला श्वेता बघते मागे, श्वेताला म्हणते, "बघ मी तुला हरवलं." कितीनं हरवलं? 100 मीटरनं हरवलं. म्हटल्यावर काय, ज्यावेळेला ही 1000 मीटर वरती आलेली, इथून इथं आलेली, त्याच्या मागे तिच्या मागे 100 मीटर कोण होती? ही होती श्वेता. म्हटल्यावर श्वेता इथून तिथपर्यंत किती पळालेली? 900. 100 मीटर से हराया मतलब 100 कमी ती राहिली. 900 मीटरवर पोहोचली त्यावेळेला ती जिंकलेली. आता बघा नेक्स्ट. जबकि श्वेता ने किसको हराया? सोनम को हरा दिया. कितने मीटर से? 150 मीटर से. श्वेताने सोनम को हराया म्हटल्यावर माहिती आहे, ज्या वेळेला श्वेता जाणार लास्टला, जेव्हा पोहोचेल लास्ट एंडला, म्हटल्यावर ज्या वेळेला श्वेता पोहोचेल 1000ला, त्यावेळेला ती मागे वळून पाहिल आणि कोणती दिसेल तिला? सोनम दिसणार. तिला दिसणार कोण? सोनम. ती सोनमला म्हणणार, "बघ मी 1000 मीटर पळालो आणि मी तुला 150 मीटरनं हरवलं. तू माझ्यापेक्षा 150 मीटर मागे राहिलीस." म्हटल्यावर 850 वरती आलेली ती. ही ज्यावेळेला 1000 वरती आलेली, ही त्यावेळेला 850. त्या तिघांना एकाच लाईनवरती घेऊन या. त्या तिन्ही मुलींना एका लाईनवरती कसं घ्यायचं? रेशो तुम्ही केलाय ना, ए रेशो बी रेशो सी माहिती असेल तो पॅटर्न यूज. 0-0-0-0 यूज. कम ऑन. इथला 0 गेला, इथला 0 गेला. तुम्हाला माहितीच आहे आता काय करायचं नेक्स्ट? काय करायचं सर? हे 9 आहे, याला इकडे घाला. हे 100 आहे, बाजूला बसवा 100. अनुपातमध्ये केलं असणार ए रेशो बी रेशो सी. कम ऑन इंटू करा. 100 इंटू 10 1000. 100 इंटू 9 900. 85 9 जा किती झालं ना? इंटू करा. 9 5 जा 45, 9 8 जा 72, 76. म्हटल्यावर प्रश्न बघा कि सलोनी ने किसको? सोनम को कितने मीटर से हराया? जब सलोनी पहुंची 1000 मीटर, तब ये सोनम गई सिर्फ 765. इसके कितना पीछे है ये? 200 और इधर 30, 235. 235 मीटर ना, 235 मीटर. कुठे आहे 235? ऑप्शन नंबर. तर हे झालं तुमच्या स्पीड टाइम अँड डिस्टन्स मध्ये रेसेस वरती ओके येणारे प्रश्न. त्या पॅटर्न मधला एक प्रकार आहे हा. असे काही आणखीन प्रकारही असतात. पुढे पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 34 वर. चंडीगढ़ से अमृतसर की दूरी 50 किलोमीटर प्रति घंटे से 4.5 घंटे में तय की जाती है. यात्रा समय में 30 मिनट की बचत करने के लिए गति कितनी बढ़ानी चाहिए? तर पहा प्रश्न काय आहे की 50 किलोमीटर हा वेग आहे है ना, आणि 4.5 तासामध्ये आपण पोहोचू शकतो. जर हे आपलं टायमिंग 30 मिनिटांमध्ये कमी आहे, आपल्याला 4च तासात पोहोचायचं, तर आपला वेग किती आहे? दोन टेक्निक आहेत की एक टेक्निक 1 बेसिक डिस्टन्स काढा, ते डिस्टन्स इथं घाला आणि करा. दुसरा आहे शॉर्ट ट्रेक. आपण डायरेक्टली करूया शॉर्ट ट्रेक वरती. शॉर्ट मेथड काय? शॉर्ट ट्रेक डिस्टन्स आपलं फिक्स आहे.
आपलं डिस्टन्स काय आहे 50 किलोमीटरच आहे. जर डिस्टन्स फिक्स असते मित्रांनो, ज्या वेळेला आपलं डिस्टन्स आपलं फिक्स असते, तुम्ही एक कॉन्सेप्ट शिकला असणार की स्पीड आणि टाइम एक दुसऱ्याच्या उलट असते. बघा आता टायमिंग मला माहितीच आहे की पहिला 4.5 तासात जात होतो आपण, कि पहले हम कितने देर में जाते थे? पहले 4.5 घंटे में जाते थे। और अब ये नया समय कितना है मित्रों? 30 मिनट की बचत मतलब 4 घंटे में जाना चाहिए। कि पहले मतलब ओल्ड टाइमिंग कितना था? ओल्ड टाइमिंग था 4.5, अब नया समय कितना आहे 4 घंटा. या दोघांचा अनुपात किती झालं? ह्या दोघांचा अनुपात झालं, इथे एक पॉइंट आहे ना, इथे 0 लावा. बघा हे 45 हे झालं आपलं 40. दोघांचा अनुपात किती मित्रांनो? 5 × 8 5 × हा झाला आपला अनुपात. कशाचा? टायमिंगचा. टाईमचं उलटं काय? स्पीड. तर तुम्ही इथं लिहायचं आता स्पीड किती 8 ला त्या बाजूला आणि 9 ला त्या बाजूला. उलटं फिरवायची संख्या. 2 आणि 3 असेल तर 3 आणि 2. आता टायमिंगचं 5 आणि 8 असेल तर 8 आणि 5. 9 आणि 8 असेल तर 8 आणि 9. तर बघा आता. पहिल्याचं स्पीड 8, नवीन स्पीड 9. पहिल्याचं स्पीड इथे किती दिलंय? 50. इथे किती दिलंय? 50. तर 8 म्हटलं की 50 किलोमीटर प्रति घंटा. तर प्रश्न काय आहे? कितनी चाल बढ़ानी चाहिए? नवीन विचारलं नाही. इथून इथपर्यंत किती वाढलंय? तर तुम्ही म्हणणार 8 होतं 9 झालं 1 वाढलंय. 1 म्हटलं की किती? एकाला किती? 8 50 तर एकाला किती? तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय. 50 म्हटलं की 8 तर एकाला किती? 50 म्हटलं की 8 अनुपात तर 1 म्हटलं की किती? तर आपण काढूया ते. ठीक आहे. हे झालं आपलं. 8 1 जा 8, 8 6 जा 48, 2 शिल्लक आणि 0 लावा. 8 2 जा 16 आणि त्यानंतर 4, 8 6.25 ऑप्शन नंबर डी हा आपला प्रश्न. जर तुम्हाला हे करायचं नाही, तर तुम्ही डिस्टन्स काढा. डिस्टन्स काढा, तेच डिस्टन्स तुम्ही लावा परत एकदा आणि स्पीड काढून घ्या. ही दुसरी टेक्निक यूज करा. 35वा प्रश्न आपला ऑलमोस्ट लास्ट वरती अपन आलेलो आहे. राम अपने घर से कार्यालय तक 8 की गति से जाता है और 2 किलोमीटर प्रति घंटे से वापस आता है. यदि आने और जाने में 4 घंटा लगा तो घर से कार्यालय की दूरी. तुम्ही हे प्रश्न किती वेळा केलाय? इथून तिथे गेलो एका वेगनं आणि तिथून इथं आलो एका. तर काय काढताय? औसत गती काढताय का नाही? औसत गती काढताय तुम्ही मित्रांनो, एव्हरेज स्पीड काढताय. आता एव्हरेज स्पीड कशी काढायची सर्वांना माहीतच आहे. 2xy डिवाइडेड बाय x प्लस वाय. 2 इंटू पहिली स्पीड, तर पहिली स्पीड 8 इंटू दुसरी स्पीड किती? 2. 2 इंटू 8 इंटू 2. 2xy डिवाइडेड बाय x प्लस वाय. या दोघांना प्लस करा. 8 आणि 2 ला प्लस केलं तर किती होते मित्रांनो? 10. तर हा फॉर्म्युला मी इथं वापरायलोय औसत गती. 8 2 जा 16, 16 2 जा 32. 32 च्या खाली कोण आहे? 10. तर इथं किती आलं? 3.2 किलोमीटर प्रति घंटा आलं. तर ही काय झाली? स्पीड. स्पीड विचारलं नाही मित्रांनो. तुम्हाला विचारलंय की डिस्टन्स किती आहे? तर डिस्टन्स कसं काढणे? डिस्टन्स म्हटल्यावर स्पीड गुना समय. डिस्टेंस मतलब स्पीड इंटू समय. अब स्पीड कितना है? 3.2. सर जी 3.2. समय कितना लग रहा है जाने का और आने का? जाने का और आने का समय कितना लग रहा है? तुमने कहा 4 घंटा लगा. कितना? 4 घंटा. इसको इंटू करेंगे. 3 4 इंटू 2 8, 4 इंटू 3 12. 12.8. आता तुम्ही म्हणणार सर आन्सरच नाही आलं, चुकवलं काय? नाही. बरोबर आहे. तर प्रश्न पहा काय आहे? प्रश्न आहे घर और कार्यालय की दूरी क्या है? घर से कार्यालय. आपल्याला वन साइड जायचंय बस. फक्त वन साइड बघायचंय. टोटल नाही विचारले. हे टोटल आलं. जायचं आणि यायचं मिळून झालं. आपल्याला वन साइड पाहिजे म्हणजे ह्याचं अर्ध करायचं. 12.58 चा अर्ध किती मित्रांनो? 6 आता हे 6.4 कुठे आहे? ऑप्शन नंबर 6.4 किलोमीटर हे झालं आपलं. वन साइड कधी पण डिस्टन्स. लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन. स्क्रीनशॉट घ्या या प्रश्नाचा आणि येस व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमचं काय ओपिनियन असेल तेही सांगा ग्रुप याच्यामध्ये कमेंटमध्ये आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनललाही जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीही लिंक देईल मी आणि काही पण तुमचे कमेंट्स असतील आवडला असेल तर खरोखर कमेंटमध्ये हे करा. आपल्या आपल्या मित्रांना पाठवा. येणाऱ्या टाईममध्ये आणखीन काही नवीन प्रश्न नवीन पॅटर्नचे इम्पॉर्टंट प्रश्न तेही आणेल. 200 तर आपले राहीलच. रेल्वेसाठी
BSF ट्रेडमॅनसाठी, आर्मी अग्निवीर तेही आपण चालू करूया. आणि मग मुलांनी म्हटले की जीके क्लासेस होय, निकिता मॅडमना मी सांगेन की जीकेचेही चालू करूया आपण. रिझनिंगचे येणाऱ्या टाईममध्ये तेही करूया. तोपर्यंत तुम्ही अभ्यास कंटिन्यूअस करा. एक्झाम कशीही पुढे गेलेली आहे. चांगला टाईम मिळालेला आहे तुम्हाला. दिवस रात्र करून अभ्यास एक करा आणि जेवढं होईल तेवढं मॉक टेस्ट पण जरूर नक्की देत राहायचे. त्याचबरोबर आपण करूया आपला क्लास एंड. थँक यू. जय हिंद.